अहिल्यानगरमध्ये कट्टा विकायला आला आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात अडकला। बिहारच्या तरुणासह एक आरोपी ताब्यात, एक गावठी कट्टा व 4 जिवंत काडतुस जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल होणारे गंभीर गुन्हे व सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी माननीय मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिनांक 12/8/2026 रोजी रात्री जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले। त्यानुसार श्री संतोष मुटकुळे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, संदीप दरवडे व पोलीस अरुण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, गणेश धोत्रे, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, प्रशांत राठोड, किशोर शिरसाट व अरुण मोरे यांचे पथक तयार करून कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगार चेक करणे, अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले। दिनांक 12/8/2026 रोजी नमूद पथक भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत इसम नामे विकास कमल जाधव राहणार बिहार राज्य याच्या जवळ गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्यासाठी भिंगार नाला परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। सदर ठिकाणी छापा टाकून विकास कमल यादव वय वर्ष 18 राहणार गंगापूर राज्य बिहार, ओमकार अनिल शिंदे वय वर्ष 21 राहणार भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले। पंचासमक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्तूल, 2,000 रुपये किमतीचा त्यात 2 जिवंत काडतुसे, 7,000 रुपये किमतीचे एक स्टील मॅगझिन त्यात 2 काडतुस व 60,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यातील आरोपी मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 431/2026 आर्म ऍक्ट 325/725 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।